डिलिव्हरी बॉय जेव्हा माझ्या घरी ऑर्डर देण्यासाठी आला तेव्हा मी त्याला एक ग्लास पाणी देण्यासाठी घरात बोलावले, पण त्याने तर माझ्यासोबत. मित्रांनो, माझे पती पुण्यात राहून जॉब करायचे आणि मी गावात राहायची आणि माझ्यासोबत सासू आणि सासरेसुद्धा नव्हते. तेव्हा मी त्याला एक ग्लास पाणी पिण्यासाठी घरामध्ये बोलावले, तर त्याने माझ्यासोबत. मित्रांनो, माझे पती पुण्यात राहून जॉब करत होते आणि मी गावातच राहत होते आणि माझ्यासोबत माझी सासू आणि सासरेसुद्धा राहत नव्हते, कारण की 3 वर्षापूर्वीच म्हणजेच माझ्या लग्नाच्या 2 वर्ष अगोदरच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे मी एकटीच राहत होते. अजूनपर्यंत मला मूलसुद्धा झाले नव्हते, कारण की लग्नाला 1च वर्ष झालं होतं आणि मला काही गरज लागली तर मी बाजारात जाण्यापेक्षा सामान घरीच ऑर्डर करून मागवायची, कारण की आजकाल ऑनलाईनचा जमाना आहे आणि सर्व सामान खूपच व्यवस्थित मिळत असते. तेव्हा मला सुद्धा वाटले, बाजारात गर्दीमध्ये धक्के खाण्यापेक्षा घरातूनच सरळ ऑर्डर करावी, म्हणजे घरीच येईल. त्या दिवशी मी एक ब्लॅक कलरची साडी मागवली होती, कारण की माझ्याजवळ काळ्या कलरची एकसुद्धा साडी नव्हती. तेव्हा मी विचार केला की यावेळी ब्लॅक कलरची साडी मागवावी आणि फ्लिपकार्टवर ऑफरसुद्धा चालली होती. तेव्हा मी विचार केला की साडी मागूच या. त्यानंतर मी ऑर्डर केली. ती ऑर्डर 3 दिवसानंतर येणार होती, त्यामुळे मी वाट बघत होती. मग मी एके दिवशी आपल्या पतीसोबत बोलत होती, तेव्हा त्यांनी म्हटले, काय चालले आहे? मी म्हटले, काही नाही, फक्त मी एक साडी ऑर्डर केली आहे, त्याचीच मी वाट बघत आहे, पण ती साडी 3 दिवसानंतर येणार आहे. तेव्हा माझे पती मला म्हणाले, ओ अच्छा, तर आता तू खूपच हॉट होत चालली आहेस, ब्लॅक साडी घालून तर दाखव. मी म्हटले, नाही नाही, असे काहीच नाही. अच्छा, तर मग मी साडी घालूनच हॉट वाटते का? याआधी कधी नव्हती का? यावर ते म्हणाले, नाही राणी, तू तर खूपच सुंदर आहेस. तुला तर माहीतच आहे की तुला बघताच कोणीही तुझ्याकडे बघतच राहतो आणि मला आनंद ह्या गोष्टीचा वाटतो की तू फक्त मलाच पाहतेस आणि माझीच बायको आहेस. मला माहीत आहे की तू माझ्यासोबत काहीच चुकीचं करू शकत नाहीस. यावर मी म्हटले, मग असं का म्हणाला होतात? तेव्हा त्यांनी म्हटलं की ब्लॅक साडीवर तू खूपच सुंदर दिसतेस, म्हणून तू जेव्हा ती साडी घालशील तेव्हा मला सुद्धा दाखव. हो हो, जरूर. तुम्ही घरी कधी येणार? यावर तिच्या पतीने म्हटले, मला तर अजून 1 महिना लागणार आहे. अजून मला सुट्टी मिळत नाही आणि जेव्हा मी येईल ना तेव्हाच तू ती साडी घाल. मी म्हटले, हो ना, मी जरूर घालेल. मित्रांनो, माझे नाव कोमल आहे आणि मी नावाप्रमाणे एखाद्या फुलासारखीच कोमल आहे. माझी इतकी नाजूक स्किन आहे की जराही मार लागला की तेथील त्वचा एकदम लाल होते, कारण की मी खूप गोरी आहे आणि थोडा जरी दबाव किंवा मार लागला की माझा चेहरा लाल होतो. जरी मी उन्हात जाते तेव्हासुद्धा माझा चेहरा टॅमॅटोसारखा लाल होऊन जातो. म्हणूनच माझ्यावर काळ्या रंगाचे कपडे खूपच उठून दिसतात. ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा मी घरात एकटी होते आणि मी एक साडी ऑर्डर केली होती. 2 दिवस तर मी खूप वाट पाहिली, कधी माझी ऑर्डर येईल आणि केव्हा मी घालते, कारण की कधी आपण एखादी ऑर्डर करतो आणि आपल्याला खूप उत्सुकता असते की केव्हा येईल, कसं येईल, कसे असेल, कसे नसेल. मी सुद्धा खूपच बेचैन झाली होती. बघता बघता 2 दिवस उलटून गेले आणि तिसरा दिवस सुद्धा आला. ज्या दिवशी माझी ऑर्डर येणार होती त्या दिवशी सुद्धा आली नाही. तेथे लिहिले होते, युअर ऑर्डर इज डिलेड, म्हणजे दुसऱ्या दिवशी येणार, आणि मी अजूनपर्यंत वाट पाहत होती. मग मी म्हटले, ठीक आहे. त्यानंतर अजून 2 दिवस वाट पाहिली. मला तर खूप राग आला होता. एकतर मी एवढ्या आतुरतेने वाट पाहत होती आणि अजून ऑर्डर आली नव्हती. मग दुसऱ्या दिवशीच ऑर्डर आली आणि जशी माझी डोरबेल वाजली, मला माहीत नव्हते, मी त्या ऑर्डरबद्दल विसरूनसुद्धा गेले होते, कारण की तसेही ते उशिरा येणार होते. तेव्हा मला वाटलं की आजसुद्धा येणार नाही, पण ती ऑर्डर आली होती. जशी माझ्या दारावरची बेल वाजली, मला वाटलं की माझी शेजारीण असेल. तेव्हा मी दरवाजा उघडला. तेव्हा मी पाहिले की बाहेर एक तरुण उभा होता, जो दिसायला खूपच स्मार्ट आणि हँडसम होता. मी विचारले, बोला काय आहे? त्याने म्हटले, मॅडम तुमची ऑर्डर. मी म्हटले, ओ अच्छा. तेव्हा त्याने म्हटले, 900 रुपये पेमेंट करा. यावर मी म्हटले, कॅश चालेल की ऑनलाईन करू? यावर त्याने म्हटले, तुम्हाला जे इझी पडेल ते करा, माझ्याकडे दोन्ही ऑप्शन अवेलेबल आहेत. त्यानंतर मी त्याला कॅश दिली
कारण की मी माझ्याकडे पैसे ठेवले होते म्हणून दिले. आज खूपच गरमी वाढली होती. मी पाहिले की बाहेर खूपच ऊन आणि गरमी वाढली होती आणि त्याला घाम खूप आला होता. तेव्हा मी विचारले, तुम्हाला पाणी हवंय काय? हो मॅडम, दिलं तर खूप मेहरबानी होईल तुमची. तेव्हा मी त्याला आत यायला सांगितले. मी तुम्हाला पाणी देते, बसा. जसं मी त्याला घरात बोलावले तसं तो लगेच आला आणि त्याने दरवाजा बंद केला. त्यावेळेस मी त्याच्याकडे दुर्लक्ष करून किचनमध्ये गेली आणि फ्रीजमधून थंड पाणी घेऊन आली आणि त्याला दिले. यावर त्याने थँक्यू मॅडम म्हटले आणि एका घोटात सर्व पाणी प्यायला आणि म्हटले, मॅडम अजून एक ग्लास पाणी मिळेल का? मी पुन्हा फ्रीजमधून पाणी घेऊन आले आणि एका ग्लासामध्ये त्याला दिले आणि दुसऱ्यांदा त्याने पूर्ण ग्लास पाणी प्यायला. जणू काही तो खूप वर्षापासून ताणलेला होता. तो मला खूपच विचित्र नजरेने पाहत होता आणि खूप घाबरलेला सुद्धा होता. आणि मग म्हणाला की काय झालं मॅडम, तुम्ही एकटेच राहता का? मी म्हटले, हो, माझे पती बाहेर जॉबला आहेत, त्यामुळे ते तेथेच राहतात. पण माझे डोके तर बघा. त्यावेळी मला म्हटले पाहिजे होते की आता माझे पती येणारच आहेत, कारण की मी आधी पाहिले होते की त्याने दरवाजासुद्धा बंद केला होता. आता माझे हृदय खूप जोरजोरात धडकायला लागले होते. मी तर खूप घाबरले होते की आता काय होईल. इतक्यात त्याने माझा हात पकडला. मला खूप राग आला. मी म्हटले, तू वेडा आहेस काय? हे काय करत आहेस तू माझ्यासोबत? जर मी तुझी आता कंप्लेंट केली ना, तर पोलीस येऊन तुला उचलून घेऊन जातील आणि तुझी ही नोकरीसुद्धा जाईल. समजलास का तू? यावर त्याने म्हटले, मॅडम तुम्ही मला चुकीचं समजू नका. मी तुम्हाला पाहून थोडा इमोशनल झालो होतो. मला वाटलं की मला समजून घ्याल तुम्ही, पण तुम्हाला तर राग आला. जाऊ दे, मी जातो, पण तुम्ही असे बोलू नका. मी म्हटले, मग काय सांगणार होतास तू? त्याने म्हटले, मॅडम मला पैशाची खूप गरज आहे, कारण माझी छोटी बहीण खूप आजारी आहे. माझ्या घरी माझे आईवडील नाहीत, फक्त माझी बहीणच आहे आणि ती खूप आजारी आहे. जर तुमच्याकडे थोडे पैसे असतील तर प्लीज मॅडम मला द्या. जेव्हा माझा पेमेंट मिळेल तेव्हा मी तुमचे सर्व पैसे परत देईल, कारण की तिला आता डॉक्टरकडे घेऊन जाणे खूपच जरुरीचे आहे. मला वाटलं होतं की तुम्हीच माझी मदत करू शकाल, म्हणून मी तुम्हाला विचारले. मी म्हटले, ठीक आहे, मग आधी सांगायचं ना, पण तू दरवाजा का बंद केला होतास? त्याने म्हटले, मॅडम जर मी दरवाजा ओपन ठेवला असता तर कोणीही आत आले असते, जेणेकरून मला तुमच्याशी ती गोष्ट बोलायला मिळाली नसती आणि म्हणून मी दरवाजा बंद केला होता. जर तुम्ही मला चुकीचं समजत असाल तर मला माफ करा, पण माझा तो अर्थ नव्हता. मी तर स्वतःच खूप संकटात आहे. मी म्हटले, अच्छा तर मग तुला किती पैसे पाहिजे सांग. त्याने जे सांगितले माझे तर डोकेच फिरले. त्याने म्हटले, मॅडम मला 10,000 रुपये पाहिजेत. मी म्हटले, तू वेडा आहेस का? तुझं डोकं तर ठिकाणावर आहे ना? त्याने म्हटले की मॅडम मी खरंच बोलतोय, तुम्ही माझ्या घरी येऊन पाहू शकता. माझ्या बहिणीची तब्येत खूपच खराब झाली आहे, म्हणून मजबुरीने मला ही नोकरी करावी लागत आहे. नाहीतर माझा स्वतःचा चहाचं दुकान आहे आणि मी ते चालवत असतो. पण मी विचार केला की कदाचित मी एवढे पैसे जमा करू शकणार नाही, म्हणून मी 1 महिना अगोदरच डिलिव्हरी बॉयची नोकरी जॉईन केली. हे ऐकल्यावर मी जास्त विचार न करता त्याला 10,000 रुपये दिले. मी विचार केला की हा जर खरंच बोलत असेल तर एका गरिबाची मदत होऊन जाईल आणि जर हा खोटं बोलत असेल तर मग मला 10,000 रुपयाला मोकावे लागेल. पण जाऊ दे. मग असे झाले की तो लगेच काहीच न बोलता दरवाजा उघडून तेथून निघून गेला. याचाच अर्थ जेव्हा मी त्याला पैसे दिले तर तो मला थँक्यूसुद्धा म्हणाला नाही आणि लगेच बाईकवर बसून पटकन रवाना झाला. मला असं वाटलं की मला कदाचित याने धोका तर नाही ना दिला. मग मी लगेच आपल्या स्कूटीवर बसले आणि त्याचा पाठलाग केला. तेव्हा मी पाहिले की तो लगेच आपल्या घरी गेला आणि तेथे पोचल्यावर मी पाहिले की त्याने आपल्या बहिणीला आपल्या हातात उचलून बाईकवर बसवलं आणि तो लगेच तिला घेऊन जाऊ लागला. मी जेव्हा त्याच्या बहिणीला पाहिलं तेव्हा तिची हालत खूप खराब झाली होती. मी म्हटले, अहो थांबा. मी आपल्या स्कूटीला तेथेच लॉक केलं आणि मग मी सुद्धा त्याच्या बाईकवर मागे बसले, जेणेकरून त्याची बहीण मागे पडली नाही पाहिजे. मग त्याने लवकरच हॉस्पिटल गाठले आणि डॉक्टरांना आपल्या बहिणीला दाखवले. त्याच्या बहिणीची हालत खूप गंभीर झाली होती. तिला टायफॉईड झाले होते आणि तिची प्लेटलेटसुद्धा खूपच कमी झाली होती. त्यामुळे तिला ॲडमिट करावे लागले आणि मग तो तिचा इलाज करू लागला. मी हे सर्व पाहून माझ्या विचारांची मला खूपच लाज वाटली, कारण की मी त्या मुलाबद्दल चुकीचा विचार केला होता. मित्रांनो, जे हे डिलिव्हरी बॉय असतात, जरूरी नाही की ते तुमच्यासोबत काहीतरी वाईट करतील किंवा ते चुकीचे असतील.
कारण की त्या लोकांची सुद्धा मजबुरी असते आणि त्यांनाही नोकरी करावी लागते. नाहीतर कोणाला उन्हात भटकून काम करायला आवडेल? काही असो, आपल्या दारात डिलिव्हरी बॉय आला तर त्याला पाणी जरूर प्यायला द्या. माहीत नाही तो कुठल्या परिस्थितीमध्ये काम करत असेल. मित्रांनो, ही छोटीशी कथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून जरूर सांगा. धन्यवाद.